Good morning, everyone. Everyone means all 7th standard students. We are going to start our general science syllabus, and we are discussing about chapter number first, that is the living world. Okay, here, myself Gorodkar sir, we can say Gorodkar Chandrakant. तर आपला परिचय मागच्या वर्षीपासूनच आहे, पहिल्यापासूनच तुम्ही ओळखता मला. बऱ्याच दिवसापासून सायन्सचे क्लास आलेले नाहीत, तुम्हाला आम्ही स्टार्ट पण केलेलं नाही. फक्त मॅथचे व्हिडिओज येत असतील तुमच्याकडं माधव सरांचे, तर आजपासून तुम्हाला हे पण चालू होतील. तुमचं काम आहे रोजचा जो क्लास होईल तुमचा, रोजच्या क्लासमध्ये जे काही शिकवलं जाईल त्यावरच्या पॉईंट्स काढणं, त्यावरच्या नोट्स काढणं आणि वरती टॉपला तुमचं नाव टाकून त्याची फोटो काढून व्यवस्थित आपल्या जो व्हॉट्सअपवरती 7th स्टँडर्डचा जो ग्रुप बनवला त्यावरती फोटो पाठवणार. मी तुम्हाला ते चेक करून वापस पाठवणार. आणि एक लक्षात ठेवायचं, जर तुम्ही व्यवस्थितपणे रोजच्या रोज जे व्हिडिओ घेतलेला आहे, तुम्हाला रोज नाही, एक दिवस गॅप दिला जाईल. आज व्हिडिओ टाकला तर दुसऱ्या दिवशी गॅप राहील, तिसऱ्या दिवशी व्हिडिओ येईल, म्हणजे एक दिवस गॅप, एक दिवस असे व्हिडिओ येतील तुम्हाला सायन्सचे. आणि तुम्ही एका दिवसामध्ये कधीही तुम्ही चेक करून घेऊ शकता तुमच्या नोट्स रोजच्या रोज. जर प्रिपेअर करून व्यवस्थित नोट टाकलात आणि चेक करून घेतलात, दिलेलं होमवर्क केलात, तरच कंटिन्यू तुम्हाला व्हिडिओ येतील, नाहीतर येणार नाहीत. ओके, तर वी आर डिस्कसिंग अबाउट द लिव्हिंग वर्ल्ड. ओके, नाव वी आर स्टार्ट आवर फर्स्ट चॅप्टर. लिव्हिंग वर्ल्ड मीन्स व्हॉट? फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू नो व्हॉट इज मीन बाय लिव्हिंग वर्ल्ड. Living world means all kinds of organisms on earth surface. All kinds of organisms on earth surface. Organisms are those organisms are having characters, various characters to live in a particular area, right? Every organism, that may be plant, animal, bacteria or fungi or protist. These all organisms have a particular character to live in a particular area. That is called adaptation. Okay, we can say there are changes occur in a particular organism or genome. Okay, changes occur in their body or body structure or body organ to survive or live in a particular area or adjust in a particular area. That is called adaptation. Why this is need? What is the need of adaptation? Because we know there are various kind of environments are there in our planet, right? We have which kind of environment? We have cold environment. Okay, full form लिहा तुम्ही. We have cold environment. We have desert, that is, we can say desert, that is hot environment. Okay, hot environment. We have moderate type of environment. We have moderate environment. मॉडरेटचा अर्थ काय झाला? मॉडरेट मीन्स देर इज अ टेम्परेचर दॅट इज कोल्ड अँड हॉट, इन बिटवीन कोल्ड अँड हॉट, दॅट इज कॉल्ड मॉडरेट. ओके, दोघांच्या मधला, तिथं जास्त हॉट पण नाही, जास्त कोल्ड पण नसेल तिथं. वी हॅव ह्युमिड कंडिशन्स. अर्थ सरफेसवरती कशा प्रकारचे एन्व्हायरमेंट सापडतात? कोल्ड एन्व्हायरमेंट आहे, डेझर्ट आहेत, म्हणजे जिथं खूप उष्णता आहे, टेम्परेचर आहे. मॉडरेट टाईपचं जिथं आपण राहतो आहे, मॉडरेट टाईपचं टेम्परेचर. ह्युमिड कंडिशन्स आहेत, खूप त्या ठिकाणी म्हणून दमट वातावरण जिथं असतो, ह्युमिडिटी त्याला म्हणतो आपण. तर तसा एन्व्हायरमेंट देखील आपल्या अर्थ सरफेसवरती सापडतो. वी हॅव ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंट. right? Environment.
पाण्यासारखा बी एन्व्हायरमेंट आहे जिथं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स राहतात, पाण्यात पण बरेचसे ऑर्गॅनिझम्स राहतात. सो वी हॅव लॉट ऑफ दीज ऑल काइंड ऑफ एन्व्हायरमेंट. सो वी हॅव टू modify ourselves to survive in a particular area, right? All organisms have to modify themselves, right? How they modify? By the process of evolution. Evolution is a process in which, what is the evolution? Evolution is the process in which gradual change. Gradual चा अर्थ होतो या ठिकाणी that may take 1 lakh year, 1 lakh year, it could be 1 lakh or 2 lakh or 3 lakh or 4 lakh year could be taken. इतके वर्ष लागू शकतात. that may be 1 crore also, okay, crore year also, एवढं कालावधी देखील लागू शकतो. तर इव्होल्युशन एक प्रोसेस आहे जे ग्रॅज्युअल होते. ग्रॅज्युअल मीन्स खूप स्लो होणारी प्रोसेस. त्याला किती वर्ष लागू शकतील काहीही सांगता येत नाही, पण इव्होल्युशन होतं. ग्रॅज्युअल चेंज इन DNA और जिनोम किंवा म्हणू आपण जीन्स, राईट, टू मॉडिफाय द ऑर्गॅनिझम. जर हे मॉडिफाय केलं, ऑर्गॅनिझम्सचं डेव्हलपमेंट झाला, तरच ते कोल्डमध्ये राहण्याची क्षमता आणू शकतील, स्वतः तिथं ॲडजस्ट होऊ शकतील. डेझर्टमध्ये राहण्याची क्षमता येईल त्यांच्याकडं, मॉडरेट टाईपच्या टेम्परेचरमध्ये राहण्याची क्षमता येईल, ह्युमिड कंडिशन्समध्ये देखील राहतात आणि ॲक्वॅटिकमध्ये राहण्याची क्षमता पण कशी येईल, जेव्हा यांच्यामध्ये या सगळ्या चेंजेस होतील. ग्रॅज्युअल चेंज होईल, त्यांचे ऑर्गन्स बदलतील, त्यांच्या बॉडीमध्ये काही चेंजेस होतील, त्यांच्यावरती काही. सपोज करा वी हॅव कोल्ड एन्व्हायरमेंट, आपल्याकडं कोल्ड एन्व्हायरमेंट आहे भारतामध्ये. कुठं आहे मग? वी हॅव कोल्ड एन्व्हायरमेंट इन जम्मू अँड काश्मीर. एक सपोज करा हाच घेतला. तसं तर आपल्याकडे हिमाचल प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, हे सगळे थंडच एन्व्हायरमेंट आहेत. बट एक उदाहरण म्हणून आपण हे घेऊ, जम्मू अँड काश्मीरचा. हा रिजन कसा आहे? कोल्ड आहे, दॅट इज व्हेरी कूल टेम्परेचर आहे. आईस तिथं स्नोफॉल होतो. स्नोफॉल दॅट इज स्नोफॉल मीन्स बर्फ वर्षाव, तुम्हाला माहिती आहे स्नोफॉल. स्नोवी रिजन आहे, बर्फाळ प्रदेश आहे. तर स्नोवी रिजन्समध्ये कोणते ऑर्गॅनिझम्स राहतात? आता बघा, सपोज करा वी हॅव बियर, अस्वल आहे, भालू आहे तिथं, ओके. तर तिथल्या अस्वल्सला जर बघितलं, दे हॅव थिक हेअर्स ऑन देअर बॉडी, व्हाईट कलर्ड हेअर्स. वाय they have white colored hairs? They have thick hairs on body. अजून त्यांच्याकडे काय असतं? हे सगळे पॉईंट्स तुम्हाला लिहायचे आहेत. सगळं काही जे काही शिकवलं रफमध्येच लिहायचं, मग पुन्हा फेअरमध्ये बनवायचं. आपले पुस्तकच्या नोट्स आणि ह्या ॲड करून पॉईंट्स सगळे लिहायचे आणि नोट्स बनवून माझ्याकडून चेक करत राहायचं रोजच्या रोज, ओके. आता बियर्स आहे, अस्वल आहे. तर बियरकडं काय असतं? थिक हेअर्स ऑन देअर बॉडी. अजून काय आहे? व्हाईट कलर्ड हेअर, व्हाईट कलर्ड हेअर. हे पण असू शकतात काही बियर्सकडे, पांढऱ्या रंगाचे केस त्यांच्या अंगावर असतात. ह्याचं कारण काय असतं? बऱ्याचशा ऑर्गॅनिझम व्हाईट कलर्ड का असतात त्या स्नोवी रिजनमध्ये? वाय दे हॅव व्हाईट हेअर्स? बिकॉज सपोज करा एक त्यांच्यासाठी एक भक्षक, त्याला म्हणू आपण एक कार्निवोर ॲनिमल आला. कार्निवोर कोण असतो? जो की एखाद्याची एक प्रेडेटर म्हणू. प्रेडेटर कोण असतो? सपोज करा तिथला प्रेडेटर आहे एखादा
कुठलंही ॲनिमल, समजा तिथं एखादा लायन असेल, ॲक्च्युली तिथं आपल्याला हे सापडणार नाहीत, पण तिथल्या प्रेडेटर्स वेगळ्या असतील. सपोज करा एक प्रेडेटर आहे, प्रेडेटरचं काम आहे कंझ्युम करणं, शिकार करणं आणि त्याला खाणं. तर हे त्यांना लपण्यासाठी, टू हाईड देम सेल्फ, याच्यासाठी त्यांच्याकडं व्हाईट हेअर्स झालेले असतात त्यांच्यावरती. ह्याच्यामधून काय दिसतं, अजून एक बघू आपण, एक प्लांटचं उदाहरण. इथल्या प्लांट्स कोणत्या असतात, तिथं असतात कोनिफेरस प्लांट्स. कोणत्या प्लांट्स असतात तिथं, कोनिफेरस असतात. कोनिफेरस प्लांटमध्ये कोणती एक्झाम्पल घेऊ आपण, एक्झाम्पल घेता येतील आपल्याला पाईन ट्री, देवदार ट्री. ही काय असतात, ही कशी ट्रीज असतात बघा, अशा प्रकारचं त्यांचं स्टेम असतो. ओके, असं, आणि त्यांना लीफ स्ट्रक्चर बघा त्यांचं असं अरेंजमेंट असतं, अशा प्रकारचं. तर अशा प्रकारचे प्लांट्स आपल्याला तिथं सापडतात, म्हणजे हे अंडरग्राऊंड पार्ट. ओके, सपोज करा हे पाईन ट्री आहे. पाईन ट्री कसं आहे बघा, याच्यावरती असं मॉडिफिकेशन का आलं. कॉमनली प्लांट बघतो आपण, प्लांटचं आपल्याकडले ट्रीज बघा, एखादं नीम प्लांट बघा, असा मोठा जातो, पुढं इकडं काही जातात प्लांट, त्याच्या ब्रँचेस इकडं काही जातात अशा प्रकारचे, मग इकडं जाऊन इथून एक ब्रँच येते, राईट. अशा प्रकारचे ब्रांचेस भरपूर सारे ब्रँचेस असतात. इथून एक ब्रँच जाते इकडं, खूप सारे ब्रँचेस आपल्याला दिसतात अशा प्रकारचे, आणि शेवटी जाऊन हा झाड एक प्रकारचा असा स्ट्रक्चर बनवतो, राईट, असा. आता याच्यावरती आपण सपोज करा इथं खूप सारे ब्रँचेस कनेक्ट केले, कसे तरी इथून आणले, इथं लीव्ज आहेत भरपूर साऱ्या. ओके, अशा प्रकारचे प्लांट्स आपल्याकडे सापडत असतात. आपल्याकडचे आपण काय बोलतो आहे, आपला कोणता एरिया आहे, मॉडरेट टेम्परेचरवाला रिजन आहे आपला. दीज आर द मॉडरेट रिजनल प्लांट, मॉडरेट रिजनल प्लांट. ओके, अशी झाडं असतात आपल्याकडं. पण इथं का अशी असतील, सपोज करा हे जर झाडं असती जम्मू अँड काश्मीरमध्ये, तर या झाडांवरती जेव्हा स्नोफॉल झाला असता, बर्फ जर पडलं असतं, बर्फ वर्षा जेव्हा होती, पाऊस पडल्यासारखं तिथं बर्फ पडत असतो, ते बर्फ जर याच्यावर पडलं तर हे राहतील का फांद्या, हे तुटून जातील, हे राहणार नाहीत. मग अशा प्रकारचे प्लांट तिथं करतील काय, ते राहूच शकत नाहीत, तिथल्या थंड वातावरणात ते जगूच शकत नाहीत, म्हणून ते तिथं नाहीत. यांचा फायदा बघा, याच्यावरती कितीही बर्फ पडू द्या, वरून इथून असं बर्फ पडू द्या, अशा प्रकारे ती खाली घसरून जाते, फॉल डाऊन खाली घसरून जाते बर्फ सगळी खाली. याचं मॉडिफिकेशनच तसं आहे, याचं डेव्हलपमेंटच तसं आहे, स्ट्रक्चरच तसं आहे. इथून कितीही बर्फ पडलं तर ते बर्फ खाली याच्यावरती थोडंफार असं दिसतं पांढरं, पण थोड्या वेळानंतर ते घसरून जात असतं खाली, म्हणजे त्या ठिकाणी साठून राहत नाही. म्हणून तसे प्लांट्स त्या कोल्ड टेम्परेचर असणाऱ्या रिजनमध्ये ते बर्फ असला तरी ते जगू शकतात. तर आपल्याकडं भरपूर साऱ्या प्लांट्स आणि ॲनिमल्सच्या व्हरायटीज आहेत. या सगळ्या व्हरायटीज का असतात, कारण आपल्याकडं खूप सारे एन्व्हायरमेंट आहेत. वी हॅव व्हरायटी ऑफ प्लांट्स. ऑल प्लांट्स आर नॉट लाईक सिमिलर. सम प्लांट्स प्रोड्युसेस रेड कलर्ड फ्लावर, सम प्लांट प्रोड्युसेस येलो कलर्ड फ्लावर, many plants produces white colored flower. There are so many plants are there, variety of fruits are there. So we have animals also, there are so many kind of animals. Suppose करा कोल्ड रिजन मध्ये ॲनिमल्स जे राहतात, त्या ॲनिमल्सना जर आपण या रिजनमध्ये नेऊन सोडलं, ह्युमिड वातावरण जिथं कंडिशन्स आहेत, खूप गरमी आहे, तिथं नेऊन सोडलं, ते राहू शकतात. त्यांना तिथं ॲडजस्ट व्हायला खूप वेळ लागतो, लगेच गेल्या त्यांना खूप त्रास व्हायला सुरू होतं, पण ते एक ना एक दिवशी ॲडजस्ट होऊन जातील जर वाचले तर.
नाही वाचले तर मग ते त्यांची डेथ होऊ शकते, कारण त्या एन्व्हायरमेंटमध्ये ते जगू शकत नाहीत. सो ॲडॅप्टेशन मीन्स व्हॉट, द ऑर्गॅनिझम्स किंवा ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम or their organs to adjust in a particular environment, that is called adaptation. काय म्हणू आपण, डेफिनेशन लिहून घ्या अडॅप्टेशनची. Adaptation, gradual changes in the body of organisms or in their organs to adjust them into a particular environment is called as adaptation. ओके, दिस इज कॉल्ड ॲडॅप्टेशन. ऑर्गॅनिझमचं ग्रॅज्युअल चेंज होतं, ग्रॅज्युअली म्हणजे खूप स्लोली. ग्रॅज्युअल मीन्स व्हॉट, स्लो, खूप स्लो. याला खूप वर्ष लागू शकतात, 1,00,000 2,00,000 जसं मी सांगितलं एवढी लाखो वर्ष, करोडो वर्ष पण लागू शकतात त्यांना त्या एन्व्हायरमेंट. आपल्याकडे देवदार प्लांट वगैरे जे ही उदाहरणं घेतली आपण कोल्डर रिजनची, हे कोल्डर रिजनची जे उदाहरणं आपण सांगितली, याच्यामध्ये यांना असं नाही की सहज उगवले तिथं राहू लागले, असं होत नाही. हे प्लांट्सना तिथं ॲडजस्ट व्हायला खूप कालावधी लागलेला असावा, त्याच्यामुळं ते त्यांना तिथं जगता येतं. सपोज आपण एखादा प्लांट इथला नेऊन तिथं लावून बघा, तिथं राहतं का, ते राहत नाही. इवन आपण देखील जम्मू अँड काश्मीरमध्ये जर आता इथून सडनली तिथे जाऊन राहू लागलो तर आपल्याला तिथल्या टेम्परेचरचा, तिथल्या एन्व्हायरमेंटचा त्रास होत असतो. म्हणजे तिथं ॲडजस्ट व्हायला, तसं तर आपल्याला त्रास होणार नाही कारण आपल्या स्पेसीज तिथं राहतात, म्हणजे कोण, माणसंच आहेत तिथं, पण माणसं पण राहतात. याचा अर्थ काय आहे की आपल्याकडं त्या जीन्स आहेत, आपल्याकडं तो DNA आहे, त्या माणसांचा DNA आपला DNA सारखाच आहे, फक्त आपल्याकडं ती कॅपॅसिटी डेव्हलप झालेली नाही. आपल्याला डेव्हलप करण्यासाठी काय करावं लागेल, एन्व्हायरमेंट चेंज करून तिथं जायचं. तिथं गेल्यानंतर आपण लगेचच अडॅप्ट होऊन जातो 1 2 ते 4 दिवसामध्ये, कोणाकोणाला 1 आठवडा, कोणाकोणाला 2 आठवडे, 2 or 3 वीक्समध्ये ते ॲडॅप्ट होऊन जातात. मग तिथला वातावरण त्यांना सुटेबल वाटतो. तर हे का होतं, कारण वी हॅव दॅट टाईप ऑफ जीन्स, बिकॉज वी ऑलरेडी मॉडिफाईड. आपला इव्हॉल्युशन झालेलं आहे, आपलं मॉडिफिकेशन, ग्रॅज्युअल चेंज झालं आहे. आपण कुठल्याही एन्व्हायरमेंटमध्ये जगू शकतो. ह्याचं उदाहरण आपल्याला सांगता येतं की वी हॅव अमेरिकन पीपल्स, वी हॅव जम्मू अँड काश्मीर्स पीपल, वी हॅव साऊथ पीपल्स म्हणजे केरला झालं, तामिळनाडू झालं, इथं ह्युमिडिटी खूप जास्त असते. वी हॅव ऑल काइंड ऑफ पीपल्स, राईट. ह्यांच्याकडे कशी क्षमता आली, कारण आपल्याकडे त्या जीन्स अवेलेबल असतात. हे ॲडॅप्टेशन होण्यासाठी कोणाचा रोल असतो, तर आपल्या DNAचा, म्हणजेच आपल्या DNAमध्ये असणाऱ्या जीन्स आर रिस्पॉन्सिबल असतात. तर रिस्पॉन्सिबल कोण आहेत, मग जीन्स आहेत. जर आपल्याकडे जीन्स आहेत, मग आपल्याकडे जीन्स आहेत याचा अर्थ आपण कुठल्याही एन्व्हायरमेंटमध्ये काही दिवसातच ॲडजस्ट होऊ शकतो. या कॅपॅसिटीला म्हणतात ॲडॅप्टेशन. ओके, सो दिस इज अबाउट टुडेज क्लास. यावरचे नोट्स बनवायचे, प्रिपेअर करायचे. जे रनिंग नोट्स मी दिल्यात बोर्डवरती, व्हिडिओ स्टॉप करू शकता, पॉज करून तुम्ही पुढचे नोट्स लिहायचे, मग पुढं जायचं आणि व्यवस्थित अभ्यास करायचा. यावरती
जसं जसं हा क्लास आपला पुढं जात जाईल, धडा पुढं जात जाईल, तसं तसं मी तुम्हाला अभ्यास पण वाढवत जाईन आणि तुम्ही व्यवस्थित जर केलात तरच मग मी तुम्हाला देत जाईन, नाहीतर काहीही देणार नाही. ओके.